भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून उमेदवारांची नावे जाहीर झालेली आहेत। संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना भाजपने आता विधान परिषदेच्या रिंगणामध्ये उतरवलेलं आहे। यामध्ये एकूण 5 जागा रिक्त झालेल्या आहेत। जे उमेदवार विधानसभेवर निवडून गेले त्या जागांवर आता ही निवडणूक होत आहे। या संदर्भात ज्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे ते संजय केनेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय केनेकरजी, सर्वात प्रथम तुमचं स्वागत आणि अभिनंदन। भाजपकडून विधान परिषदेसाठी तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली आहे। हॅलो। हा केनेकरजी, आपली पहिली प्रतिक्रिया। आपल्याला भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे। सर्वात प्रथम आपलं अभिनंदन। आपली प्रतिक्रिया। खरं तर मी माननीय महाराष्ट्राचे आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच बावनकुळे साहेब आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो। एक माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला त्यांनी संधी दिली। निश्चितच या संधीचं सोनं सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून खऱ्या अर्थानं जनतेच्या सेवेसाठी करेल एवढंच यावेळेस बोलतो। निश्चितच 37 वर्षानंतर एक चांगल्या कार्यकर्त्याला माझ्यासारख्या संधी दिली आणि भारतीय जनता पार्टीमध्येच अशी संधी कार्यकर्त्याला मिळू शकते एवढंच यावेळेस सांगेल। केनेकरजी, तुम्ही महामंत्री म्हणून भाजपचं काम पाहिलेलं आहे। संघटना मजबूत करण्यामध्ये आपण काम केलेलं आहे। एक सच्चा कार्यकर्ता म्हणून भाजपचं तुम्ही आजवर काम केलंय, त्याचं फळ कुठेतरी मिळालंय? निश्चितच मी खऱ्या अर्थानं वार्डाचा अध्यक्षापासून आतापर्यंत 37 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो। पार्टीनं सातत्याने माझा सन्मान केलेला आहे। मला आता महामंत्री पदापर्यंत भारतीय जनता पार्टीनं मला संधी दिली संघटनेमध्ये काम करण्याची आणि निश्चितच मला परत एकदा त्यांनी संघटनेत महामंत्री केल्यानंतर आमदार करून एक चांगली संधी मला जनतेची सेवा करण्याची दिली आणि हे फक्त भारतीय जनता पार्टी घेऊ शकतो। एक सर्वसाधारण कुटुंबातील ज्याची मी मायक्रो ओबीसीतला व्यक्ती असून खऱ्या अर्थानं सर्वसाधारण छोट्या जातीतल्या व्यक्तीला सुद्धा भारतीय जनता पार्टी न्याय देते आणि एकनिष्ठ कार्यकर्त्याला, प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय देते। ही भूमिका मी भारतीय जनता पार्टीची आपल्याला स्पष्ट करू इच्छितो। नक्कीच केनेकरजी, एक महत्त्वाची बाब आहे की महायुतीकडे आता बहुमत आहे, स्पष्ट बहुमत आहे। त्यामुळे आपला विजय देखील निश्चित मानला जातोय। एकंदरीत भाजपमध्ये एक समतोल राखण्याचा प्रयत्न झालेला या तीनही उमेदवारांवरून तुमच्यावरून पाहायला मिळतोय। संदीप जोशी असतील, तुम्ही स्वतः आणि दादाराव केचे। हॅलो। निश्चितच भारतीय जनता पार्टीने खऱ्या अर्थाने सामाजिक समतोल हा भारतीय जनता पार्टीचा खऱ्या अर्थाने काम करण्याचा महत्वाचा मुद्दाच प्राथमिक राहिलेला आहे की सामाजिक समतोल साधणे हा भारतीय जनता पार्टीने सातत्याने प्रयत्न केलेला आहे। मग तो संघटनात्मक रीतीने असो किंवा खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधीच्या स्वरूपात असो, महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक समतोलची भूमिका सातत्याने निभवायचं काम भारतीय जनता पार्टीने केलं, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं केलं। देवेंद्रजींनी सुद्धा सातत्याने सामाजिक समतोल सांभाळला आणि देवेंद्रजी सामाजिक समतोल सांभाळण्यामध्ये फक्त भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं नेतृत्व हे सातत्याने महाराष्ट्रात काम करत असते। नक्कीच केनेकरजी, धन्यवाद। तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला।